हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. चला भाऊ बहिणीनो, हका बसली मस्त पैकी झाडाखाली. तुमचं दाजी करत होत झाडाची छाटणी चालली होती. आज झाडाची छाटणी केली तुमच्या दाजींनी. हो का, लय सावली हो का. जेवायला आलंय मला आयतं ताट हाय का, भाकर खायला. हो का, मस्त पैकी जेवणाचा बेत हाया. तोंडाला पाणी सुटायला लागलं. आयचं ताट येतं काय सांगायचं भाऊ बहिणीनं तुम्हाला. भाकर हो का, बाजरीची भाकर, भेंडी. दाखवते तुम्हाला जेवणाचा बेत कस काय येते. चला ना, जेवायचं नाही वे तुम्हाला. हो का, बटाट्याचं कालवण, भेंडी, नातखोळा जेवण. चला जेवायला. चपाती आहे का म्हणावं रातची. झाडाखाली बसून जेवायची मजाची इकडे भाऊ बहिणींना. हवेला जेवायचं सगळ्यांनी. आप्या आपा अपूर्वा, चपाती आहे का रातची. अपूर्वा पण लय भारी स्वयंपाक करते आता भाऊ बहिणीनं. बघा, बापाला जेवण आलं आहे का, आईला आणि बापाला जेवण. अरे अरे अरे, हे काय केलं होतं रात्री. हे दालच्या केला होता, दालच्या. चांगला केलंय. हा, चपाती आहे का. ही रातचा दालच्या दावते तुम्हाला. हो का, हे दालच्या केलता कसला. हो का. चला जेवाय आणलंय.
मस्त हवा सुटली भावा बहिणीनं. हवेशीर चाललंय जेवण. मी पण आले. तू पण आली वय. तुम्ही पाण्याची बाटली घेऊन ये. मी इथं बसते. इथं बसते मी. जग राहायचे सारे. कसं झालंय? छान. सगळं थोडं थोडं आणलंय. तू आम्हाला भाकर आण. करते ना ती. चला जेवायला कडे आता भूक लागलेली आहे. काय खावं नेमकं तर दिली. पोरगी खाली बसली दगडा. या जेवाय सगळ्यांनी. आज लय बेत आहे. बेतच बेत. खायला या. भेंडी, बटाट्याचं कालवण, बाजरीच्या भाकरी अजून आणि काय एवढं दालचिया. दालचिया आहे. लय मॉडेल आहे खायला. बटाट्याचं कालवण दे आणलेलं. जेवढं खायला तेवढं खावा. चुरून खायचं. सुनील नाही तर एखादी प्लेट सांगा काढा. नवी ताट आणलेले अजून एकदा बी आलं नाही त्यात मला जेवायला. एवढ्या मोठ्या ताटात असतं का? कसं काय सावली? घातली रे. 2 घासाचे आणले. घातली रे. शेवण्याच्या आवडीचे भेंडी. तुम्हाला थोडी आहे. घे घे. घे तुला आवडते तर घे. हा घे ना. मन मारून नको राव. परत घेऊन या. बघितलं का? लय तोंडाला सावली झाली बसाय. मग त्याच्या मनाला वाटलं तिथं जाऊन बसतो तो आम्ही. असं देतात व्हिडिओ असायचे बाय. सुगरंती. स्वयंपाकाला एक नंबर झाली पण पोरगे. हे बी हा थोडा भेंडी ना दिनाकडे
का नादाल वृत्ती आहे माझ्या. नाही नाही माग म्हणायची भेंडी ना घालायचं. तसेच पडायची ना ती. हा मग ती म्हणतोय ना. अगं म्हणतात नाही मला नव्हती येत ती. भेंडी सुगरण कळते. हम्म? भेंडी हम्म. सुगरण कळते. भेंडी करायला येणं एवढं सोपी गोष्ट नाही. भेंडी लाळूक असते. कशी केली बघा फडफडीत. बघा दिसतो का लाळूकपणा कुठं. ह्याला म्हणतात सुगरण. कळलं का. कळलं? जमत नव्हती पहिल्यांदा. कोणी शिकवले मग. मावशीने शिकवलेली, मावशीने सांगितलेली आधी. हा मग मावशीने सांगितलेली दुसऱ्या दिवशी केली. मग हम्म. तेव्हा नव्हती एवढी जमली. परत त्या दिवशी केली. आणि मी शिकवलेलं तुला जमली नाही का. तू आहे ती ध्यानातूनच गेलती माझ्या. परत मग मी मावशीला विचारलं. हम्म. मग मावशीने सांगितले चांगली नाही जमली, लाळात लाळात झाली. परत त्या दिवशी केलेली का. आधी कवा पण भेंडी आधी तेलात तळून घ्यायची हा असते. मग मी तसंच केलं. मग त्या दिवशी केली तेलकट झाली, सगळं तेलच. मग आता कळालं की लय जास्त म्हणजे आधी तेलात तळून घ्यायची झाकण टाकून. त्या दिवशी पण भारी झाली होती. लय तेल झालं त्याच्यात. मग आता आहे ना दीड ग्लास तेल टाकलेलं. मग लय नाही टाकलं. मावशी आहे ना टमाटर टाकून भेंडी करते. एकदा परत मावशीने सांगितलेली विसरून गेली ती. परत मग पिलू तयार विचार. विसरायचं लय काम आहे बाबा. हम्म? बघा तुम्हाला जर तेवढं कालवून खायचं नसलं तर बायको पुढं बसलेली आहे. गेलं मग. नाही म्हणणार नाही. बघा परत संपावली बायकोने. विसरून जाते लगेच मी. हम्म? विसरून जाते. एकदा बटाट्याची चटणी करायच्या टायमाला कांदाच टाकायचा विसरून घे. बघा पण लगेच आता ध्यानात ठेवते. आधी सगळं सामान काढून ठेवते. शाळेचा अभ्यास राहतो का देणार. राहतो की. पण पाठ केल्या लगेच तवा राहत लक्षात. परत लगेच पुढचं पाठ करायला लागलं की पुढचं पाठ आणि मागचं सपाट होत. बघितलं आहे का. सारखं रिव्हिजन करावं लागते. तसंच होतं अगं सगळ्यांचं. पोटभर जेवा. हम्म. बायकून नाही केलं लेकीने केलं. जेवा पोटभर. जेवता. लेकींच्या हाताचं खायला नशीब लागतं या. होय मम्मीच्या हातचं लय दिवस झालं खाल्लेलं विसरूनच गेलं. चव. मम्मीच्या वर स्वयंपाक करताय तुम्ही. हा मम्मीपेक्षा भारी तुम्ही करताय सर. पण तुझं काढून खाल्लेलं लय दिवस झालं ग. मला तर काहीच नव्हतं जमत. आता परफेक्ट झाली तू पण.